नमस्कार, मी सचिन गव्हाणे आपलं स्वागत करतो न्यूज टॉप 9 या बुलेटिनमध्ये। बुलेटिनची सुरुवात करूया दिवसभरातील मोठ्या टॉप 9 घडामोडी। मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी तातडीची बैठक। पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिंदे फडणवीसांमध्ये खलबतं। उदय सामंतही बैठकीला हजर। राज्यात भाजपा एक नंबरचा पक्ष। कालच्या निकालानंतर स्पष्ट, या निवडणुकीत मवियाला आपण पूर्णपणे साफ केलं, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। अभूतपूर्व पैसा वाटल्यामुळे अभूतपूर्व मत मिळालेलं आहे। नगरपालिका निवडणुकीतील भाजप आणि महायुतीच्या यशावर संजय राऊतांचा टोला। भाजपवर वैयक्तिक टीका नाही, पण काही लोकांमुळे नारायण राणेंना साईड ट्रॅक केलं गेलं, ते कसं खपवून घेणार, निलेश राणेंचा आरोप। नारायण राणेंनी भाजपचा प्रचार केला असता तर यश मिळालं असतं। मालवणमधील निकालावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची प्रतिक्रिया। नितेश राणेंनी घेतली भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट। मालवण आणि कणकवलीमध्ये निकालानंतर दोन्ही नेत्यांची भेट। हा निकाल नितेश राणे आणि रवींद्र चव्हाणांसाठी धक्कादायक। पक्षाचा आणि माझ्या नेत्यांचा आणि कुटुंबांच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण काही गोष्टी बोलायला नाही तर खऱ्या वाटायला लागतात। पण आता ती वेळ आलेली आहे। 16 जानेवारीनंतर निलेश राणेंचा बोलवता धणी कोण होता हे सांगणार। निवडणुकीत पैसे कुणाला पुरवले, कुणाला धमक्या दिला हे सांगणार। भाजपावरील डाग पुसून काढणार, निलेश राणेंचं वक्तव्य। महायुती का झाली नाही याचा निलेश राणेंनी विचार करावा। नितेश राणेंचा सवाल उभाटा सोबत न जाण्याचं नारायण राणेंनी सांगितलं होतं। निलेश राणेंवर टीका। उद्धव ठाकरेंच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळली। याचिका कायदेशीर तथ्यांवर आधारित नाही, कायदेशीर सल्ला घेऊन याचिका दाखल करा, कोर्टाच्या सूचना। तर ठाकरे बंधूंची युती कधी होणार, कारण की सध्या चर्चांच्या फेऱ्या सुरू आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। ठाकरे बंधूंच्या युतीची शक्यता, हालचालींना वेग। मातोश्रीवर प्रमुख नेत्यांची बैठक। जागा वाटपासंदर्भातील राऊत आणि राज ठाकरेंची तिसरी भेट झालेली आहे। तर उद्धव ठाकरेंसोबत चर्चेनंतर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाईंनी देखील राज ठाकरेंची भेट घेतली आहे। मनसे आणि शिवसेना युतीच्या चर्चेत शिवडीनंतर आता दादरचाही पेच सुटल्याची माहिती आहे। 194 नंबरचा प्रभाग मनसे लढवणार, तर 192 प्रभागातून शिवसेना ठाकरे गट लढवणार असल्याची माहिती। तर माहीम मधील प्रभाग क्रमांक 190 मधून मनसे लढणार असल्याची माहिती। संजय राऊतांकडून शिवतीर्थवरती राज ठाकरेंची भेट। जागा वाटपासंदर्भात राऊत तिसऱ्यांदा राज ठाकरेंच्या भेटीला। शिवतीर्थावर बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांचीही उपस्थिती। जागा वाटपाची रस्सी खेच फार ताणू नका, राज ठाकरेंच्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांना सूचना। शिवसेना मनसे युतीचं जागा वाटप अंतिम टप्प्यात। संजय राऊत त्यासोबत राज ठाकरे आणि नांदगावकरांमध्ये सकारात्मक चर्चा। ठाकरे बंधूंचं नाटक नाही तर प्रीती संगम। आम्ही प्रीती संगमाचा प्रयोग करतोय म्हणून भाजपच्या पोटात दुखते, संजय राऊतांची टीका। तर आम्ही आव्हान करतोय, मात्र काँग्रेसला मुंबईत स्वतंत्र लढायचं, राऊतांची माहिती। प्रीती संगम नाही तर हा भीती संगम आहे। बीएमसीतील पराभवाच्या भीतीपोटी भावाला जवळ केलं, नवनाथ बन यांची ठाकरे बंधूंच्या युतीवर टीका। ठाकरे बंधूंनी राजकारणात एकत्र येणं हा ढोंगीपणा, चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका। तर इतर कोणत्याही मुद्द्यावर एकत्र येत असतील तर आमच्या शुभेच्छा आहेत, बावनकुळेंची प्रतिक्रिया। स्वार्थी मशालीला आईस्क्रीमच्या कोनसारखं फेकलं, इंजिनाचे निशाण मिटलेले आहेत, तुमच्या अहंकाराला चटणीसारखं ठेचलं, आशिष शेलारांची उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या पक्षावर टीका। तर शेलारांच्या बोलण्यावर मुंबईतील राजकारण सुद्धा चालत नाही, राऊतांचा पलटवार। तर पालिका निवडणुकांमध्ये महायुतीची रणनीती काय असणार आहे, सध्या कुठपर्यंत चर्चा आलेली आहे, त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। पुढील 2 आठवड्यात मुंबईच्या जागा वाटपावर शिक्कामोर्तब होणार। तिढा असलेल्या जागांवर फडणवीस शिंदेंच्या बैठकीत चर्चा होणार, सूत्रांची माहिती। तर मुंबईत भाजपा 150+ जागा लढवण्यावर ठाम आहे। नगर परिषद निवडणुकांच्या यशानंतर आता महायुतीचं मिशन महापालिका आहे। नाशिक महापालिकेसाठी महायुतीत जागा वाटपांचा पेच कायम आहे। तिन्ही पक्षाच्या शहर अध्यक्षांच्या चर्चेनंतरही जागा वाटपाचं भिजत घोंगडं पडले। उद्यापासून महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे।
मुंबईमध्ये 100% महायुती होईल, आम्ही एक पाऊल मागे जाऊ, शिवसेना ही एक पाऊल मागे जाईल, बावनकुळेंची माहिती. पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेकडून भाजपाकडे 45 जागांची मागणी, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे चंद्रकांत पाटलांकडे यादी सुपूर्द. एकनाथ शिंदे आणि चंद्रकांत पाटील यादीवर करणार चर्चा. मला ताकदीची गरज नाही, ताकद नसतानाही मी काम करतो, नाराज असलेल्या मुनगंटीवारांची प्रतिक्रिया. तर महापालिका निवडणुका झाल्यावर मी राज्यभर दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधणार, मुनगंटीवारांची माहिती. मुनगंटीवारांचं वक्तव्य म्हणजे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा अपमान आहे. अनेक ठिकाणी मंत्रिपद असलेल्या जिल्ह्यात देखील भाजपच्या उमेदवारांचा पराभव झालाय. मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावर किशोर जोरगेवारांची प्रतिक्रिया. मुनगंटीवार भावनिक होऊन बोलले, केंद्रातील आणि राज्यातील नेते मुनगंटीवारांच्या पाठीशी. बावनकुळेंची प्रतिक्रिया. चंद्रपूरच्या निकालानंतर आम्हाला आत्मचिंतनाची गरज असल्याचं वक्तव्य. मुनगंटीवारांवर बोलताना वडेट्टीवारांनीही पक्षातील नाराजी बोलून दाखवली. मला काँग्रेस पक्षानं फार काही दिलं नाही, अनेक वर्षांपासून पक्षात काम करणाऱ्यांना मान सन्मान मिळावा. मुनगंटीवारांच्या भूमिकेशी मी सहमत, वडेट्टीवारांचं वक्तव्य. भाजपा शिवसेना महायुतीबाबत चर्चेसाठी उदय सामंत पुण्यात. शिंदेंच्या शिवसेनेकडून पुण्यात 45 जागांची मागणी, समाधानकारक जागा न दिल्यास पुण्यात शिवसेनेकडून स्वबळाचा नारा. तर मनपा निवडणुकांची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची नाशकात दिसली हतबलता. चर्चेसाठी नरहरी झिरवाळ, हिरामन खोसकर आणि समीर भुजबळांना राहावं लागलं वेटिंगवर. मात्र चर्चा न करताच गिरीश महाजन निघाले मुंबईकडे. वसई विरार महापालिका निवडणुकीत बविया सोबत काँग्रेस, मनसे, शिवसेना युतीच्या जागा वाटपाचा तिढा कायम. हितेंद्र ठाकूरांकडून 30% जागा या मिळाव्यात अशी मागणी जी आहे ती यावेळेला करण्यात आल्याची माहिती मिळते. तर जागा वाटपावरून युती आधीच बिघाडी होण्याची शक्यता आहे. पुण्यात मनपा निवडणुकांआधी काँग्रेसला धक्का, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीत इन्कमिंग पाहायला मिळते. काँग्रेसचे उपाध्यक्ष मुख्तार शेख आणि पुत्र विकार मुख्तार अहमद शेख यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांचा भाजपवर पलटवार पाहायला मिळतोय. माजी नगरसेवक संदीप वाघेरेंचा राष्ट्रवादीत प्रवेश झालाय. संजोग वाघेरे भाजपामध्ये आल्यानं संदीप वाघेरेंनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. पालिका निवडणुकीसाठी मुंबई भाजपनं वेग वाढवलेला आहे. मुंबईत भाजपा पक्षाचा घरोघरी प्रचार सुरू करण्याचं पदाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेत. भाजपच्या 27 वेगवेगळ्या समित्या प्रचार आणि सभांचं नियोजन करणार आहेत. नांदेड महानगरपालिकेतील भाजपा आणि शिवसेना युतीचा प्रस्ताव दिलाय. युती झाली नाही तर स्वतंत्र लढू, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांचा मित्र पक्षांना इशारा. पुण्यामध्ये अजितदादांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात का, यावर सतेज पाटलांची अजित पवारांसोबत फोनवरून चर्चा, सूत्रांची माहिती. नागपुरात स्वबळावर लढण्याची भाजपा कार्यकर्त्यांची मागणी, वरिष्ठ नेते महायुतीत लढण्यास आग्रही. कार्यकर्त्यांची फडणवीस, गडकरी आणि बावनकुळेंसमोर मागणी. दरम्यान फडणवीस आणि गडकरींची काल उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा झाली. नाशिक महानगरपालिका ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र लढणार आहे. लवकरच युतीची घोषणा होणार आहे. मनसे कार्यालयात मनसे पदाधिकारी आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्या. महानगरपालिकेच्या जागा वाटपासंदर्भात बैठक पार पडली.